शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आपण परत आवे गावातच आहोत आणि माझ्या सोबत आता एक शेतकरी आहेत, मारुती भिंगारे। आता हा जो प्लॉट आहे, ज्या प्लॉट मध्ये आता आपण उभे आहोत, याची साधारण किती रोपं आपण मागवली होती? आपण 2900 रोपं मागवली। 2900 रोपं मागवली होती। भिंगारे साहेबांकडेही पाटील बायोटेकची 2900 रोपं आपण दिली होती। साधारणतः तारीख आठवते तुम्हाला? एक्झॅक्ट लागवडीची तारीख? हो। काय तारीख? फेब्रुवारी मधली 20 तारीख आहे। 20 फेब्रुवारी 5 तारखेला रोपं आली। ओके, 20 फेब्रुवारी 2023 करेक्ट? हां करेक्ट। ओके, 20 फेब्रुवारी 2023 ची लागण आहे। लागणीचं अंतर 6x5 आहे। 6x5 6x5च आहे। जमीन मध्यम हलकी जमीन आहे, मध्यम स्वरूपाची जमीन आहे। आणि आत्ता जेवढी रोपं किती म्हटलं आपण? 2200 ना? 2300 2900 रोपांमध्ये आत्ता हे जे घड निसवलेले ते जवळपास किती झाडांचे? का 100% निसवले? सगळं पूर्ण झालंय आता। पूर्ण झालंय? तुम्हाला दिसतंय का? नाही, मला तर खोडांपेक्षा मला इथं घडच जास्त दिसत आहेत। असं कसं काय होतं काय माहिती? म्हणजे सगळे ते काय म्हणतात ते टांगलेले सगळे पिशवी 2500 पिशवी घातलेली। बरोबर। आता भिंगारे साहेब, मला तुम्ही हे सांगा, तुम्ही केळी कधीपासून करताय? केळी पहिल्यांदाच केली आयुष्यात, पहिल्यांदाच केळी केली? अच्छा, बरं। आत्ता रोपांपासून तर आत्तापर्यंत पाटील बायोटेकची रोपं असेल किंवा जे काही मार्गदर्शन असेल, तुम्हाला काय अनुभव आला? काय तुम्हाला चांगलं वाईट काय जरा थोडं शेतकऱ्यांना सांगाल तर बरं होईल। शेतकऱ्याला म्हणजे कसं आहे, आता ही एकतरी उन्हाळ्यात रोपं लावली, बरोबर। मग त्यावेळेस काय झालं तर मी आणून एक 15 दिवस रोपं म्हणजे 5 तारखेपासून 20 तारखेपर्यंत उन्हाचं ठेवली। ओके। आणि रोपं पण असताना लहानच होती, एक दोन पानं होती, त्याचं बी शेंड जळलं होतं। बरं। आणि नंतर मग मी ती उन्हाळा आहे म्हणून सरी काढली, 6 फुटाची रिझर्न सरी काढून त्याच्यात नळी 2 दिवस वल रान करून जरा धगमरू दिली, त्याची मग रोपं लावली। बरोबर। आता तुम्ही पाटील बायोटेकची रोपं आणली, लावली, तुमच्या भागात मला बरीच केळी दिसते। त्या काळात त्यावेळेस आजूबाजूला 15-20 दिवसाच्या फरकाने इतरही कंपन्यांची रोपं आली असतील, तर त्यांचे जे प्लॉट आहेत आजचे आणि तुमच्या जो शेतातला प्लॉट आहे, तुमच्या डोळ्याने तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, आता ती बघणारी लोक पण सांगते ती आणि मी पण सांगतोय फरक आहे। तिकडे पलीकडे रोप आहे ती, हित आहे ती, पुन्हा जैनवालीची बी आहे ती। मग काय फरक तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे काय वेगळं पण असं आहे? फरक वेगळं म्हणजे तसं फाण्याला सुद्धा चांगला आहे, वादीला चांगला आहे। बरोबर। पुन्हा त्या ह्याची संख्या, केळांची संख्या चांगली आहे त्याची। निस्वन एका वेळेस झाली आणि वेन जी आहे, वेन जी आहे तिचा 1 महिने 1.5 महिन्यात सगळी पूर्ण वेन झाली, 1.5 महिन्यात। बरोबर। आणि आज आपण घड मोडून पडला नाही एक सुद्धा। बरोबर। 20 नाही फेब्रुवारीला जर तुमची लागवड आपण पकडली आणि आजची 9 जानेवारी 2024, साधारणतः माझ्या मताने 20 फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी एंड पर्यंत बऱ्यापैकी माल हार्वेस्ट होऊन जाईल। आता जवळजवळ 3 गाड्या माल निघतोय। आता 31 टन माल आता स्टार्टिंगलाच निघतोय आपला। अच्छा, म्हणजे अजून साधारणतः 1.5 ते 2 महिन्यात जवळपास बऱ्यापैकी माल हार्वेस्ट. आता हे शेवट 1 तारखेच्या आसपास सगळा माल निघतोय, आलेला माल आहे असा बराच. अच्छा, बर. आता तुमचा काय अंदाज आहे बाजारभाव आणि टनेजच्या बाबतीत? काय रास मिळू शकेल असं तुम्ही तुमच्या शेतीतलं रोज जातायत, रोज बघतायत? असं आमचा अंदाज आहे 35 न तरी रेट मिळायला पाहिजे. बरं, खर्च केलेला आहे. अच्छा, आणि टनेज कसं येईल? रास कशी पडेल? रास घड साधारण पडेल 30 च्या आसपास पडेल. 30 च्या आसपास पडेल, वरनच पडेल म्हणा, पण 30 तरी आपण पडेल का 30 35-40 पर्यंत जाते. बापरे. अच्छा अच्छा, या नमस्कार. तुम्ही कोण? भाऊ आहेत. अच्छा, आणि तुम्ही? धाकटे भाऊ आहेत. अच्छा, जरा आम्ही चांगलं काम करतोय का शेतकऱ्यासाठी? कारण मनापासून सांगा, नुसतं मी या की या अच्छा अच्छा अच्छा, बरं. अच्छा अच्छा, ये लक्की आहे का? ये लक्की आहे. देशी केळी कोणती? उंचवाली? साधी आहे, साधी. बर. पाटील बायोटेकचं एक मूळ तुम्हाला सांगतो, आमचं काम करण्याची जी आमची पद्धत आहे, शेतकऱ्याला पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत कसं त्याला मार्गदर्शन करता येईल. रोपांसोबत तुम्हाला कागदही आले असतील, त्याच्यात सगळं डिटेल सगळी ब्ल्यूप्रिंट दिलेली असते. म्हणजे शेतकरी अचानक काहीतरी करायचं म्हणून करायला लागला तर काही जमणार नाही, कारण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत सूत्र पाहिजे काहीतरी, कुठल्याही पिकाचं, नुसतं केळीच नाही.
मित्रांनो 2900 झाडांचा प्लॉट मी हा माझ्या डोळ्यांनी बघतोय आणि विशेष म्हणजे मला जे जाणवतंय बुंदा खूप मोठा नाहीये परंतु जो उन्हाळ्यामुळं झालं तसं हा त्याला. पण त्या बुंद्यापेक्षा म्हणजे जो घड पडलाय हा खरोखर दादा म्हणतात तर काही ठिकाणी 30 काही ठिकाणी 40 लय 35 काही ठिकाणी 40 पण वर असा जायला असं घडायचं. असे घड आहेत आणि सिलेंडर टाईप आहे. फण्यांची संख्या अतिशय उत्कृष्ट आहे. केळ्याला जी स्कर्टिंग बॅग लावल्यामुळे नक्कीच यांना 2 रुपये एक्स्ट्रा मिळतील. बाजारात जर 28 रुपये रेट असेल तर 30 मिळेल, 25 असेल तर 27 मिळेल. स्कर्टिंग बॅगचा तो एक मोठा बेनिफिट आहे. महाराष्ट्रातल्या तमाम केळी उत्पादक शेतकऱ्यांना सांगतो की 1 रुपया किलोचा खर्च आहे जर स्कर्टिंग बॅग जर आपण लावली, सॉरी 1 रुपया किलोनी 4 रुपयाची बॅग आणि 3-4 रुपये लावणीचा खर्च म्हणजे 7 ते 8 रुपये घडाचा खर्च आहे. आणि 1 रुपया किलो जरी जास्त मिळाला 50 टन माल जर तुमच्याकडे निघत असेल तर 50,000 रुपये एक्स्ट्रा होतात आणि खर्च 20-25 हजार रुपये आहे. पण जी क्वालिटी मिळते आणि तीच जर बॅग थोडंसं 25-30% किंवा 50% खराब झाला तर परत सुद्धा तुम्हाला पुढे वापरता येतील जर तुम्ही त्या स्टोअर करून ठेवल्या. तर स्कर्टिंग बॅगचा वापर जर करता आला तर नक्की करा. भिंगारे साहेबांचा हा प्लॉट बघण्यासारखा आहे. अजून साधारणतः 1 ते 1.5 महिना हा प्लॉट आहे. पंढरपूर तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील जेही केळी उत्पादक शेतकरी असतील तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आणि पाटील बायोटेकची रोपं ए पासून झेड पर्यंत सगळं काही तुम्हाला इथे बघता येईल. खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नक्की संपर्क करा. थँक्यू, धन्यवाद. अभिनंदन भिंगारे साहेब, तुमचं खूप छान बघण्यासारखा प्लॉट बनवलाय आणि कौतुकास्पद आहे. काय असं याला असं जर तुम्ही थोडं जाऊन आलात तरी बी आणखी बघा. नाही सुंदरच आहे.